हॅलो, नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन बसके. बजेट सेशन 2026 फायनली आपण घेऊन येतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट केंद्रात आणि राज्याचं एक्झाम ओरिएंटेड कंपायलेशन करून आपण त्याची PDF अर्थनीती टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे. यावर्षी जर तुम्ही बघितला तर केंद्राचा सर्व्हेच हा 750 पानाचा, त्याच्यानंतर काही बजेटचे डॉक्युमेंट असे म्हणून 1000 पानं जातात. महाराष्ट्राचं बघितलं तर 450-500 पानं. ओव्हरऑल केंद्राचं बजेट आणि सर्व्हे, महाराष्ट्राचं बजेट आणि सर्व्हे दोन्ही डॉक्युमेंट मिळून जवळपास 1500 पेज एवढा ह्यूज डेटा हा आपल्याला एक्झामला वाचण्यासाठी विद्यार्थी म्हणून शक्य आहे का तुम्ही सांगा. आणि मग या सगळ्या गोष्टींचं एक्झाम ओरिएंटेड कंपायलेशन करून दोन्हीही बजेट आणि सर्व्हे केंद्राचं आणि महाराष्ट्राचं तुम्हाला अर्थनीतीच्या टेलिग्राम चॅनलवर PDF टाकलेली आहे. ती झेरॉक्स काढून तुम्हाला सेशनला आणणं अपेक्षित आहे. पुढचा मुद्दा महत्त्वाचा की सर बजेट आणि सर्व्हे करायचं का, याचं परीक्षेसाठी किती इम्पॉर्टन्स आहे. तर तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका काढा. PYQच्या आधारावर सांगतोय तुम्हाला मी. मिनिमम तुम्हाला कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही विचार घेतलात तर एक प्रश्न डेफिनेटली असतो. आता तो डायरेक्टली इनडायरेक्टली सेक्टरला विचारात घेऊन ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीला असा घेऊन विचारला असतो किंवा मग क्लिअरली या वर्षीच्या बजेटला धरून तुम्हाला विचारला असतो. आणि विषय असा आहे की त्याचा आता वेटेज 1 असेल किंवा 2 आपल्याला कॉम्पिटिशन आणि कट ऑफ विचारात घेता हा एरिया बाजूला ठेवता जमणार नाही. दरवर्षीप्रमाणे आपण परीक्षा देतो, कोर इकॉनॉमिक्सच्या आधारावर मार्क घेतो. ठीक आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, स्टॅटिक डेटा, फॅक्च्युअल डेटा सगळा. पण त्याच सगळ्या कोर इकॉनॉमिक्सला पूरक असलेला अपडेटेड करंट डेटा हाही आता तुम्हाला करावा लागणार आहे आणि तो सगळा या सेशन मार्फत होऊन जाईल. जसं की फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पन्न, GDP, GNP म्हणजे काय ते क्लिअर माहिती. पण मग या वर्षीचा GDP किती आहे, बरं GDP ग्रोथ रेट किती आहे, जागतिक स्तरावर भारताची GDPची रँकिंग किती आहे, हा करंटचा अँगल आहे. म्हणजेच आता आपल्याला जर स्कोअर बूस्ट करायचा असेल तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सोबत करंट अपडेटेड डेटा हा झाला राष्ट्रीय उत्पन्नाचा. दारिद्र्य तसंच आहे. सगळं दारिद्र्याचा आपण कन्सेप्टचा एरिया करतो, पण त्याची आकडेवारी यावर्षीची आता बदललेली किती आहे, बेरोजगारीची आकडेवारी कशी आहे. त्याच्यानंतर परकीय व्यापार टॉपिक म्हणजे आयात म्हणजे काय, निर्यात म्हणजे काय, FDI, FII ह्या सगळ्या कन्सेप्टच्या लेवलनी गोष्टी क्लिअर केल्यानंतर भारताच्या बाबतीत सर्वाधिक आयात आपण कोणत्या देशाकडून करतो, सर्वाधिक निर्यात, त्याच्यानंतर FDI कोणत्या देशाकडून होते, कोणत्या क्षेत्रात होते, सगळा पूर्ण इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट करंट अपडेटेड तुम्हाला या सेशनमध्ये मिळेल. काही एरिया असा असतो जो आपल्या वनात नसतो. जसं की फॉर एक्झाम्पल 2047ला भारताला 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणल्यानंतर GDPचं टार्गेट किती ठेवलं आहे केंद्राने, महाराष्ट्राने. त्याच्या पलीकडे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग एक टॉपिक आहे, PSL नॉर्म्स म्हणतो आपण. त्याच्यात काही अपडेशन आहेत, RRB संदर्भात काही चेंजेस आहेत. म्हणजे एकंदरीतच पूर्ण इकॉनॉमिक्स जो आपण पूर्ण केलेला आहे जास्तीत जास्त सेक्टर वाईज, टॉपिक वाईज कसा अपडेट करता येईल ते या सेशनमध्ये बघूयात. आणि त्यालाही कम्प्लिटली PYQचा बेस आणि सिलेबसची लिंक अशा सगळ्या गोष्टींनुसार हा सगळा सेशनचा पार्ट होणार आहे. सो आवर्जून अटेंड करा, कारण एक क्वेश्चन हा तुमचा डायरेक्टली पुढच्या वर्षीचा एक वर्षाचा पार्ट वाचवणार आहे. सो भेटूया बजेट सेशन 2026. थँक्यू सो मच.